नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे। आज 28 नोव्हेंबर 2100 रुपये सुरू, पण या 49 लाख महिलाच पात्र आहेत। नवीन यादी आलेली आहे, यात तुमचं नाव आहे का नाही कसं चेक करायचं आहे। काही नवीन नियम सुद्धा आलेले आहेत। लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी सुरू झालेली आहे। धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे, आजच पैसे देऊन टाका। सगळ्यात मोठी बातमी आहे आजची। 28 नोव्हेंबर सकाळ सकाळ तुम्ही बघत आहात 2100 रुपये सुरू झालेत, परंतु एक नवीन यादी आलेली आहे। त्या यादीनुसार 49 लाख महिला सध्या पात्र झालेल्या आहेत। नवीन नियमानुसार बहिणींना पैसे येणार आहेत। धडाकेबाज निर्णय इथे घेण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच। ग्रामीण भागातील महिलांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपयाची रक्कम ही निश्चितपणे खर्चाचा भाग हलका करणारी आहे। परंतु याच्यामध्ये आता नवीन लिस्ट आलेली आहे। बघा मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे, आज दाखवणार सुद्धा आहे की कसं आहे, काय सगळं व्यवस्थित, काय धडाकेबाज निर्णय घेतलेला आहे। आजच पैसे येणार आहेत, दुपारनंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, कारण यादी ही तयार होत आहे। अर्ज पडताळणी सुरू आहे। अर्ज पडताळणी करता करता तिथं यादी आलेली आहे। नवीन नियमानुसार यादी आलेली आहे। तुमचं नाव कसं आहे, याच्यामध्ये कसं होणार, तुमचं नाव येणार आहे की नाही, कोणती बँक इथं तिथं हे झालेले आहे। या 5 ते 6 बँका सध्या तरी आपल्याला कळत आहे की या 5 ते 6 बँकेमध्ये सध्या पैसे तर येत आहेत। पोस्टाच्या खात्यामधलं एक मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे, लक्षात घ्या। तुम्हाला तर माहिती आहे की लाडक्या बहिणीसाठी किती महत्वाचा आहे। तो आता 6वा हप्ता येणार आहे। 6वा हप्ता किती येणार आहे, 2100 रुपये, हे तर सगळ्यांना माहितीच आहे। परंतु मागच्या पैशांचं काय होणार, यादीनुसार पुढचे हप्ते मिळणार का, मागच्या हप्त्यांचं काय होणार आहे, वसुली होणार आहे का नाही, कारण नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे। धडाकेबाज निर्णय इथं आता कालच बैठकीत झालेला आहे, त्यामुळं व्हिडिओ महत्वाचा असणार आहे। पडताळणीमध्ये काही महत्वाचे नियम त्यांनी आता ऍड केलेले आहेत, नवीन नियम, आणि पडताळणी करताना किती महिला पात्र केलेल्या आहेत तर त्याचीच यादी आता आहे, आणि त्या यादीनुसारच पैसे येणार आहेत। पडताळणी करताना कुठली बँक सुद्धा तिथं पैसे येणार आहेत हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले। पोस्टाच्या खात्यात पैसे येणार का, पोस्ट खातं बंद होणार, हे सगळं महत्वाचं आहे। कारण काही महिलांच्या खात्यामध्ये पोस्टाचं बँक अकाउंट असताना सुद्धा पैसे आलेले नाहीत। तिथं डायरेक्ट जे आधार कार्डला बँक जी आहे त्याच बँकेत पैसे येणार असं सांगितलंय। पोस्टाचं खातं असून सुद्धा उपयोग झालेला नाहीये। तुम्ही बघू शकता भरपूर जणांच्या पोस्टाचं खातं काढलेलं आहे, परंतु तिथं पैसे आलेलेच नाहीत। कारण तुम्हाला माहिती आहे की आता जे नवीन नियम आहेत, मी त्यानुसार सांगणार आहे की पोस्टात पैसे येणार का त्या बँकेत पैसे येणार, यादी काय सांगते, नियम काय सांगतायत, सगळं आपण पाहणार आहोत डिटेल। त्यासाठी एक काम करायचंय, व्हिडिओ प्लीज संपूर्ण पहा। व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे। 10 मिनिटं आपल्या ह्याच्यासाठी काढा, कारण तुमचे येणारे जे 15,000 रुपये आहेत ते महत्वाचे असणार आहेत। कारण जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्यासाठी एक काम करा, आपल्या चॅनल आधी सबस्क्राईब करा। आम्हाला माहिती आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात, परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुम्ही सबस्क्राईब करायचं विसरून जाता, त्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ लवकर पोहोचत नाही, आणि उशीर झाल्यानंतर तुम्हाला तिथं प्रॉब्लेम होतो। शेजाऱ्याला पैसे येतात, काकीला पैसे येतात, मावशीला पैसे येतात, परंतु तुम्हाला तिथं पैसे येत नाहीत। तर चला सुरुवात करूया। काय आहे आजचा व्हिडिओ, व्यवस्थित आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत। लक्षात घ्या, लाडक्या बहिणींची पुन्हा पडताळणी कराच असं आता तिथं चालू आहे, आणि आपण बघणार आहोत की नेमकं अर्ज पडताळणी दरम्यान काय होत आहे। सरकारी तिजोरीची अवस्था तोळामासा असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी नको म्हणून कोणताही खातरजमा न करता अर्ज करणाऱ्या प्रत्येक महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला खरा, मात्र आता त्यांच्या पात्रतेची पडताळणी झाली पाहिजे, आणि यासाठीच अर्ज पडताळणी चालू आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं की मागचे जे 5 हप्ते होते त्या 5 हप्त्यामध्ये कुठलंही पडताळणी तिथं झाली नाही। तुम्ही बघू शकता, जे 5 हप्ते होते 7,500 ज्यांना मिळाले त्यांना सरसकट पैसे मिळाल्यासारखं मिळालंय। ज्याने फॉर्म भरलाय त्यातल्या 100 पैकी 80% महिलांना पैसे मिळालेत, परंतु त्याच्यामध्ये पोस्टाचं खातं असताना सुद्धा महिलांना पैसे मिळाले नाहीत। लोक अफवा उठवली होती की पोस्टाचं खातं काढा पैसे मिळतील। असंख्य महिलांनी पोस्टाचे खाते काढले तिथं, परंतु पैसे काही आले नाहीत। तर तिथं एक तोडगा आहे, तिथं एक मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, काय होणार आहे या सगळ्या गोष्टी। तर चला सुरुवात करूया। लक्षात घ्या, अलीकडच्या काळात जनतेच्या पैशावर जीवावर कल्याणकारी योजना राबवण्यासाठी बहुतेक राज्य सरकारचा कल दिसतोय। आता त्याचा अपवाद ठरत नाही, परंतु
आता होत आहे काय लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेला हात लावण्याचे धाडस सरकार करणार नाही, परंतु राज्य सरकारला आर्थिक डबघाईत लोटणाऱ्या या योजनेचा लाभार्थ्यांची पुनर्पडताळणी करणं आवश्यक आहे. कारण त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की बघा, आता मी तुम्हाला कारण सांगतोय ही पडताळणी का होत आहे आणि ह्या पडताळणीमध्ये तुमचं काय होणार हे बघा. आणि मी तुम्हाला हेही सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे आज पैसे वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये, पोस्टात येणार का बँकेत येणार हेही सांगणार आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ पूर्ण पहा, संपूर्ण माहिती तुम्हाला हितच मिळणार आहे. महायुतीने लोकसभा निवडणुकीत झालेली पडझड आणि विधानसभा निवडणुकीत दिसणारा पराभव यामुळे अत्यंत घाईघाईने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली. या योजनेचा लाभार्थी होण्यासाठी अर्ज करेल तो पात्र हा एक निकष होता. परिणामी अनेक श्रीमंत बहिणी या योजनेच्या लाभार्थी ठरल्या. तुम्ही बघितलं असेल की अनेक लाडक्या बहिणी ज्या होत्या श्रीमंत त्या इथं यासाठी पात्र ठरल्या आणि योजनेअंतर्गत वितरित करण्यात आलेली रक्कम श्रीमंत बहिणीच्या खात्यात जमा झाली. पडताळणी न झाल्यास पुढेही जमा होत राहतील. त्यासाठी काय केलं यांनी, आता पडताळणी सुरू केलेली आहे. ग्रामीण भागातील महिलांना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांसाठी दरमहा 1500 रुपयांची रक्कम ही निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे त्यांचा काय होत होता, भार हलका होत होता. परंतु या योजनेचा लाभ गरजू महिलांना मिळायला हवा ही अपेक्षा मात्र आपल्याला बघता येते की नाहीये. कारण ज्या महिला श्रीमंत आहेत त्या सुद्धा लाडक्या बहिणी इथं त्याचा काय घेत आहेत, लाभ घेत आहेत. तर सरकारी योजनांचा गैरफायदा, दुरुपयोग असा हा आपला सामाजिक प्रशासकीय एक सध्या आपण बघत आहोत की तिथं प्रॉब्लेम आहे. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील यामध्ये तेच दिसतंय. बँक खात्यातील काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी ज्यांचे सोन्याचे दुकान आहे, जे धान्य व्यापारी आहेत, सरकारी नोकरीत आहेत, ज्यांच्याकडे 8 लाख 10 लाखांच्या कार आहेत, त्यांना सुद्धा इथं लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं पाहायला मिळत आहेत. ज्या अशा सुस्थितीत अशा महिला आहेत, पत्नी व मुलींच्या खात्यातही लाडक्या बहिणीचे पैसे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला सुद्धा बघत आहे की जे बागायतदार आहेत ते सगळ्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. वस्तुतः ज्या घरात खात्रीशीर अशा मासिक उत्पन्नाची हमी नाही त्या घरातील महिलांसाठीच 1500 रुपयांचा लाभ हा देण्यात येणार होता. परंतु आपण बघत आहोत की इथं पडताळणी कुठलीच झाली नाही. आता ही पडताळणी चालू होणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना इथं त्या नियमांमध्ये बसत नाही त्या लाडक्या बहिणींना तिथं पुढचे पैसे येणार नाहीत. एवढंच काय, ही योजना राबवताना खऱ्या आणि गरजू महिलांनाच तिथं हा लाभ मिळाला पाहिजे. म्हणून राज्यातील तब्बल 2,24,00,000 लाभार्थ्यांच्या आर्थिक निकषांच्या अनुषंगाने फेरपडताळणी सरकारच्या तातडीने केली आणि तिजोरीतलं जे काही आहे ते पैसे तिथं आपण वाचू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. आता बघा, नवीन लग्न झालेल्या लेकींच्या सासरीची मंडळी आपल्याकडे आल्यानंतर मुलीच्या आईची मानसिकता ही पूर्वी काहीतरी झाली आहे, तरी आपल्याकडून सासरची मंडळी कुठल्याही गोष्टीमुळे दुखावली जाऊ नयेत, कारण मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे अशी होत असते. विधानसभा निवडणुकी तोंडावर आल्याने सरकारची मानसिकता देखील तसंच होतं की कुठलीही लहान मोठी बहीण तिथं रुसता कामा नये. परंतु आता याच्यावरती मोठा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे आणि लाडक्या बहिणीची इथं पुनर्पडताळणी ही चालू आहे. लक्षात घ्या, नियम मी सांगतोय, नियमानुसार काय होणार आहे मी तुम्हाला आता सांगतोय. जो पहिला नियम आहे तो म्हणजे काय, तर लाडक्या बहिणींचं तिथं उत्पन्न ज्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. दुसरं, ज्यांच्या घरी 4 व्हीलर आहे त्यांना पैसे मिळणार नाहीत. तिसरं, ज्यांच्या घरी कोणी सरकारी योजनेचा लाभ घेत असेल जास्त, ज्याचं रक्कम 1,500 पेक्षा जास्त आहे त्यांना लाभ मिळणार नाही. चौथं म्हणजे कोणी सरकारी खात्यामध्ये कामाला असेल त्याला सुद्धा पैसे मिळणार नाहीत. आणि 5वं, ज्यांच्या घरी कोणी इन्कम टॅक्स भरत आहे त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. आता ही यादी दररोज यादी तयार होत आहे आणि ही यादी आलेली आहे आणि लवकरच ती यादी बँकेला पाठवली जात आहे. आज ती यादी आहे ती बँकेला पाठवली जाणार आहे आणि त्या यादीनुसारच तुम्हाला पैसे येणार आहेत. लक्षात घ्या. आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही नियमात बसताय का नाही. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्यामध्ये सरसकटच पैसे येऊ शकतात, कारण अर्ज पडताळणी काही प्रत्येक अर्जाची होईल असं तरी वाटत नाही. काही मोजक्या अर्जांची जिथं डाऊट वाटतोय अशाच महिलांचं सुद्धा होऊ शकतं, कारण भरपूर जणांचं जास्त तर 4 चाकी आणि काही वेगवेगळ्या निकषावरती तपासणी होत आहे. आता सगळ्यात महत्वाचं काय तर पोस्टाचं खातं. लक्षात घ्या, तुमचं अकाउंट जरी पोस्टात असलं तरी पैसे आलेले नाहीत मित्रांनो, आणि येणार सुद्धा नाहीयेत. का सांगतो तुम्हाला, सांगतो. जरी तुम्ही पोस्टाचं खातं काढलं असेल पण जर तुम्ही फॉर्म मध्ये कुठलं बँक अकाउंट दिला असेलच बरोबर,
तर त्याच बँकेत पैसे येणार आहेत, पोस्टाच्या खात्यात पैसे येणार नाहीयेत, कारण तुमचं आधार कार्ड हे त्याच बँकेला कनेक्ट पाहिजे. पोस्टाच्या खात्यात काढून काही फायदा नाहीये, मी किती वेळा तरी सांगितलंय. परंतु आता मी काल चेक केलेलं आहे एका लाडक्या बहिणींचं, ज्यांचं अकाउंट पोस्टात पण आहे आणि बँकेत आहे, फक्त बँकेला आधार कार्ड लिंक नाही, पोस्टात सगळं लिंक आहे, तरी त्यांचं पेमेंट कॅन्सल झालेलं दाखवत आहे. तर लक्षात घ्या, तुम्हाला पोस्टाचं अकाउंट असून काही फायदा नाही, तुम्हाला बँकेतच तुमचे पैसे येणार आहेत. ज्यांनी ज्या बँकेचं अकाउंट दिलेलं आहे त्यातच तुमचं आधार कार्ड लिंक केलं पाहिजे. पोस्टाच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाहीयेत. आता सगळ्यात महत्वाचं, कुठल्या पैसे बँकेत येणार आहेत लक्षात घ्या. जास्त तर आपण बघितलं तर ऍक्सिस बँक, आयसीआयसी बँक, एसबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कोटक बँक, अशा भरपूर महिला 10 ते 12 बँक आहेत त्याच्यामध्ये येणार आहे. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुमची बँक कुठली आहे, मी त्याच्यावरती नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल, म्हणजे मला पण कळेल की किती तुमच्या कोणत्या बँक आहेत. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, तर आज तर आपण बहुतेक बघितलं तर मुंबई उपनगर, अकोला, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि जवळपास या टप्प्यामध्ये आज तुम्हाला नवीन यादी पाहायला मिळणार आहे. आणि तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुमचंही मी सांगेल की कधीपर्यंत तुम्हाला पैसे येऊ शकतात. आणि आज पैसे त्याचं वाटप व्हायला सुरुवात होणार आहे. आज यादी बँकेकडे पाठवून त्याची पडताळणी होऊन मगच ते ट्रान्सफर केले जातील. ह्याच्यामध्ये थोडासा वेळ लागू शकतो, दुपारनंतर सुद्धा पैसे तुम्हाला तिथं येऊ शकतात. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला किती पैसे आतापर्यंत मिळालेले आहेत आणि तुमचा जिल्हा कोणता आहे, म्हणजे आपल्याला सांगता येईल की कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, तुम्हाला कोणतं बँक अकाउंट आहे ते सांगायचंय, तुम्ही नियमामध्ये बसता का हेही तुम्हाला इथं कमेंटमध्ये सांगायचं आहे. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, परंतु सगळ्यात महत्वाचं, आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलमध्ये सर्वात अगोदर आपण सगळ्यात महत्वाची इन्फॉर्मेशन देत असतो. लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्वाची अपडेट आपल्या चॅनलमध्ये असते सर्वात प्रथम, त्यामुळे चॅनलला आधी सबस्क्राईब करा, पटकन सबस्क्राईब करा मित्रांनो. कारण काय होतं, तुम्ही व्हिडिओ पाहता परंतु व्हिडिओ पाहण्याच्या नादात सबस्क्राइब करायचं विसरून जाता आणि सबस्क्राइब नाही केल्यावरती काय होतं तुम्हाला माहितीये, तुमच्यापर्यंत आता ही आपली खरी माहिती आहे बघा, हे आपण स्वतः कुठलीही सांगितलं नाही, एक नियम जी काही महत्वाची नियमावली आलेली आहे अर्ज पडताळणीची, ही नियमावली मी तुम्हाला सांगितली आहे, ही यादी तयार झालेली आहे, ही यादी बँकेलाच जाणार आहे, तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, जय महाराष्ट्र.